मला एक फोन आला. फोनवर मला कळालं की मेट्रो सिटी हॉस्पिटलला आडवली इथे एक 14 ते 15 वर्षाची मुलगी ॲडमिट आहे. कळाल्यानंतर मी तिथे हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर तिला विचारणा केली काय झालं. कारण तिने सांगितलं की तुमच्याकडं काय इथे डम्पिंग ग्राउंड मध्यंतरी तिथे डम्पिंग ग्राउंडचं एक आंदोलन छेडलेलं होतं. त्यांना एक वॉर्निंग दिलेली होती की तात्काळ ते डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात यावं. त्यांनी कालांतराने काही वेळ मागितलेला होता की आम्ही कुठंतरी शिफ्ट करतो, थोडासा वेळ हवा आहे. आपण नंतर कळाल्यानंतर त्या मुलीने त्या कचऱ्याच्या या गाडीतून काही सडलेले गुलाबजामुन खाली पडलेले होते. त्याच्यातून एक गुलाबजामुन तिने खाल्लेला होता. त्याच्यामुळे तिला इन्फेक्शन झालेलं होतं आणि त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. पण आपल्या या महाराष्ट्राची एवढी दुरावस्था आहे की आज लोकांना अन्न भेटत नाही आहे. त्याच्यामुळं कचऱ्याच्या पडलेल्या गुलाबजामुन खाल्ल्यानंतर तिला इन्फेक्शन झालेलं आहे. अत्यंत दुःखद घटना आहे. तात्काळ हे डम्पिंग बंद करण्यात यावं आणि ते कायदेशीर त्या डम्पिंग आणि महानगरपालिकेवर कारवाई करण्यात यावी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे एक आव्हान आहे. आणि लवकरात लवकर हे डम्पिंग ग्राउंड बंद झालं नाही तर येणाऱ्या काळात येणाऱ्या वेळेत आम्ही त्वरित तिथे डम्पिंग ग्राउंड स्वतः जाऊन बंद करण्यात येईल एवढंच मी बोलतो. आणि हे नाही थांबलं तर एक मोठं आंदोलन